मित्रांनो, तर आता मी खेकडे पकडायला सुरुवात करतो आहे. त्यासाठी ही पागोळी ओपन केली आहे, उघडी करून ठेवली आहे. 2, ही 3, ही 4, ही 5 आणि ही 6. टोटल माझे 12 पागोळी असतात, पण सध्या माझ्याकडे 6 आहेत. मी 12 पागोळी अशा या किनाऱ्याने लावतो आणि 5 मिनिटांनी खेकडे चेक करतो. मग 5 मिनिटात खेकडे मिळतात पटापटा. तर असे मला कमीत कमी 6 ते 8 सकाळी व संध्याकाळी चुकतील आणि भरतीला 6 ते 8 असे 10-12 खेकडे मिळतात. ते आता मिळण्यावर आहे. अपेक्षा करू शकत नाही. तेव्हा आता मी हे हे जे पागोळे आहेत त्यामध्ये हे जे का आणलेलं चिकन ते आता या जाळीमध्ये बांधून, या जाळीमध्ये बांधून इथे बांधणार आहे आणि मग पाण्यात सोडणार आहे. समजलं? तेव्हा आता हे जे चिकन हे आपलं आहे ना, ते हे मी याला बांधून आतमध्ये टाकणार आहे. आमच्या गावच्या माळ्यातील सीन आहे, फार सुंदर आहे. मी लहानपणापासून मला वडिलांनी देवीचा गोंधळापासून इथे गावी आणलं. त्यापासून मी दरवर्षी 4 ते 5 फेऱ्या मारतो. आम्हाला गाव फार आवडतो. पण इथे नोकरी धंद्याचा आणि शेतीमध्ये काहीही फायदा नसल्यामुळे आम्ही मुंबईत नोकरी करतो. मुंबईत नोकरी मिळते. मुंबईतील नोकरीवर आमचं भवितव्य चालतं आणि माझ्या मते मुंबईत नोकरी करणेच हे महत्त्वाचं आहे. तेव्हा छोटी मोठी नोकरी करावी लागते. शिक्षण असून चांगली नोकरी मिळत नाही, त्यामुळे अडचणी येतात. पण जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून आम्ही पुढे येतो. आणि आमचा मालवणी लोकांचा एक स्वभाव आहे की कष्ट करायची. कोणाच्या उठण्या बसण्यात जायचं नाही, गुंडागिरी करायची नाही, दादागिरी करायची नाही. आपल्या मेहनतीचं खायचं. आपली भवानी, आपला गावडेदेव, आपला रखमेश्वर हा नक्कीच आपल्याला साथ देतो. त्यासाठी आपण शांत राहिलं पाहिजे आणि कामधंदा केला पाहिजे. तेव्हा मित्रांनो, आता ह्या पागोळी या आता मी बांधून पाण्यात टाकणार आहे. हे 6 पागोळे आहेत माझे, टोटल 12 असतात. त्या पागोळीला ते जाळीमध्ये लावून आतमध्ये सोडणार आहे आणि खेकडे मिळाले का मी तुम्हाला व्हिडिओ टाकून दाखवणार आहे. तेव्हा धन्यवाद. जय महाराष्ट्र.